नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सौर ऊर्जा चलित फवार पंपासाठी जे आहे ते ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे। महाडीबीटी वरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ते ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला जे आहे तर ते कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अर्ज करत असताना। तर चला तर मग अर्ज सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम जे आहे ते तुम्हाला हे अर्ज करायसाठी जे आहे ते फार्मर आयडी लागणार आहे। तर फार्मर आयडी हा कसा काढायचा तर याचा देखील मी व्हिडिओ या अगोदरच बनवलेला आहे। तरी देखील मी या वेबसाईटची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। या वेबसाईट वरती यायचं, इथे आपला आधार नंबर टाकायचा आणि चेक एनरोलमेंट वरती क्लिक करायचं। त्यावरती आपला जो सेंट्रल आयडी आहे तोच आपला फार्मर आयडी आहे, तो तुम्हाला दिसून जाईल। तोच फार्मर आयडी घ्यायचा आणि आपली जी महाडीबीटीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती यायचं। महाडीबीटी गुगल वरची सर्च करायचं, त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशा प्रकारचा पेज ओपन होईल गुगल वरती आणि या जे ॲग्री लॉग इन आहे त्यावरती क्लिक करायचं। ॲग्री लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल। या नवीन पेज वरती आल्यानंतर काही सूचना दिलेली आहे, कारण महाडीबीटीची वेबसाईट मध्ये काही बदल करण्यात आलेला आहे आणि आता लॉग इन साठी इथे आपल्याला आधार नंबर नाही तर फार्मर आयडी नंबर लागणार आहे। जो आता आपण जो फार्मर आयडी नंबर काढलेला आहे तोच फार्मर आयडी नंबर इथे टाकायचा आहे आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करायचा आहे। ओटीपी पाठवावरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर आपल्या आधारशी लिंक आहे त्या मोबाईल वरती जो आहे तो ओटीपी येणार आहे। तो ओटीपी आपल्याला इथे महाडीबीटीच्या या वेबसाईट वरती टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर जे आहे ते महाडीबीटीचं जे नवीन पेज ओपन होणार आहे तर तेथे आपली जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल जी आहे ती 50% भरलेली दाखवेल आपल्याला। तर ती प्रोफाईल आपल्याला पूर्ण करायची आहे। अशा प्रकारचा पेज ओपन झाल्यानंतर आपण इथे बघू शकता, इथे दाखवत आहे की प्रोफाईल ही 50% पूर्ण नाही आहे, पूर्ण करायची आहे। इथे आपला फार्मर आयडी नंबर येईल, नाव येईल, आधार नंबर दाखवण्यात येईल। तर इकडे खाली यायचं आणि प्रोफाईल जे कंप्लीट करण्यासाठी जे आहे तर आपली जात आणि अपंगत्वाची माहिती इथे आपल्याला द्यायची आहे। सर्वांना एक कंपल्सरी आहे। तर इथे जात आणि अपंगत्वाची माहिती यावरती क्लिक करायचं आहे। पुढे जावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल। इथे आपली जात वर्गवारी विचारण्यात येईल। जर आपण SC ST प्रवर्गातून असाल तर आपल्याला इथे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे। जर का आपण SC ST सोडून इतर कोणत्याही प्रवर्गात असाल, ओपन, OBC, तर त्यासाठी तुम्हाला फक्त इथं ऑदरचा ऑप्शन निवडायचा आहे। तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची आवश्यकता नाही। खाली इथे एक दुसरा ऑप्शन दिलेला आहे, जे शेतकरी अपंग असतील आणि त्यांच्याकडे जर अपंगत्वाचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना देखील हे प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे। जर तुम्ही अपंग नसाल, प्रमाणपत्र नसेल तर इथे नो करायचं आहे। नो केल्यानंतर जे आहे ती आपण भरलेली जी माहिती आहे ते सेव्ह बटनचं ऑप्शन आहे ती इथे सेव्ह करायची आहे। आपण भरलेली माहिती सेव्ह केल्यानंतर जे आहे तर इथे आपण बघू शकता आपलं जे प्रोफाईल आहे ते 100% कंप्लीट दाखवेल। इथे आपला प्रोफाईल आता 100% कंप्लीट झालेला आहे। प्रोफाईल 100% कंप्लीट झाल्यानंतर इथे आता जे वैयक्तिक तपशील त्या खाली जे आहे ते घटकासाठी अर्ज करा, जे 2 नंबरचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जे अवजारे आहे, अवजार चलित आहे त्यावरती क्लिक करायचा। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल। त्यामध्ये जे आहे तर कृषी अवजारे हे घ्यायचं। त्यानंतर दुसऱ्या कॉलम मधून जे आहे ते मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन घ्यायचा। हा ऑप्शन घेतल्यानंतर जो तिसरा कॉलम आहे त्या तिसऱ्या कॉलम मध्ये पीक संरक्षण अवजारे हे ऑप्शन घ्यायचा आणि पीक संरक्षण अवजारे घेतल्यानंतर जो शेवटचा ऑप्शन आहे त्यामध्ये घ्यायचा। त्यामध्ये सर्वात खाली आहे सौर चलित नॅपस्कॅन फवारणी यंत्र, हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन निवडायचा आणि आपल्या अटी शर्तीवरती क्लिक करायचं आणि त्याला सेव्ह करायचं। सेव्ह केल्यानंतर परत आपण इथे त्याच पेजवरती येऊ। त्या पेजवरती आल्यानंतर अर्ज करावरती क्लिक करायचं। अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर परत इथं नवीन पेज ओपन होईल, त्यावरती पहावरती क्लिक करायचं। पहावरती क्लिक केल्यानंतर लगेच अटी शर्तीवर क्लिक करायचं आणि पेमेंट भरणा करा यावरती क्लिक करायचं। पेमेंट भरणा करावर क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला इथे 23 रुपयाचं जे आहे ते चलान करायचं आहे। ते तुम्ही ऑनलाईन पेमेंट फोनपे वरून देखील करू शकता। पेमेंट सक्सेस झाल्यानंतर आपण इथे बघू शकता आपलं ऍप्लिकेशन हे सक्सेस झालेलं आहे आणि घटक इतिहास पहा
जो 5 नंबरचा ऑप्शन आहे तिथे आपण येऊन घटक इतिहास पहामध्ये जे आहे तर आपण जे केलेले अर्ज आहे ते केलेला अर्ज आपला अर्ज सक्सेसफुली झालेला आहे किंवा नाही त्या घटक इतिहास पहामध्ये येऊन आपण आपला अर्ज पाहू शकतो आणि त्या अर्जाची जे आहे ते जो पहिला ऑप्शन आहे लागू केलेले घटक यावरती क्लिक करायचं आणि यामध्ये पोचपावती जी आहे ती आपली काढून घ्यायची। मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आहे ते महाडीबीटी वरती जे मोफत फवारणी यंत्रासाठी जे अर्ज सुरू आहे ते अर्ज आपण हे स्वतः देखील अगदी 2 मिनिटांमध्ये करू शकता। मित्रांनो, अशा प्रकारचं जे आहे ते महत्वाचं असं अपडेट होतं चॅनलवरती। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। अशीच शेतीविषयक महत्वाची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र।